कार्य आहे हे समजून घेऊन त्या अनुषंगाने आपल्या आयुष्याचा प्रवास निश्चित करणं, त्याला एक दिशा देणं म्हणजे आत्मज्ञान. आणि भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये एक ज्ञानी पुरुषाचं लक्षण सांगितलेलं आहे बरं का. आता या लक्षणावरून तुम्ही जरा विचार करून सांगा की आपण ज्ञानी आहोत की नाही. आपल्याला असं वाटतं आपण 2 पुस्तकं शिकलो आहोत, थोडंसं डिग्री आपण घेतलेल्या आहे तर आपण खूप ज्ञानी आहेत असं आपल्याला वाटतं. परंतु ह्या व्याख्येवरून सगळ्यांनी विचार करा की आपण खरंच ज्ञानी म्हणत होता. तर भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे की जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम म्हणजे काय. तर जी व्यक्ती जन्म मृत्यू, जरा म्हणजे वार्धक्य, व्याधी म्हणजे आपल्याला येणारे रोग, त्याचबरोबर दुःख दोषानुदर्शन म्हणजे काय, या सगळ्या अवस्था ज्या आहेत त्या प्राप्त झालेल्या नाहीये. ती परिस्थिती आलेली नाही आपल्यावर, परंतु ती परिस्थिती येणार आहे याचं सूक्ष्म स्वरूपामध्ये आपण जर दर्शन घेतलं, त्याची जाणीव आपल्या मनामध्ये कायम राहू दिली तर त्याला ज्ञानी म्हणावं. मग आपण सगळे ज्ञानी आहोत का? आहोत का? विचारा एकदा प्रश्न स्वतः.